नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाच्या बटाट्याच्या चकत्या तयार करणार आहोत, एकदम कुरकुरीत अशा. त्यासाठी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर मी हा बटाटा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता सुरीच्या मदतीने आपण ह्याला कट करून घेऊया. जास्त पातळ अशा ह्या चकत्या कट करायच्या नाही, कारण की शिजल्यानंतर या चकत्याच्या तुकडे पडतील. त्याच्यामुळे थोडं जाड अशा या चकत्या कट करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपण या चकत्या कट करून घ्यायच्या आहेत. मी सर्व बटाट्याच्या चकत्या याच पद्धतीने कट करून घेणार आहे. सर्व बटाटा आपला कट करून झालेला आहे. आता एक बाऊल घेऊन आपण या बाऊलमध्ये या चकत्या काढून घेऊया. आणि बटाट्याच्या चकत्या बुडतील इतपत आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला बटाटा लाल पडणार नाही. आणि आता हा बाऊल आपण 2 ते 3 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण इथं काश्मीरी लाल तिखट घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. मीठ आणि लाल तिखट मिक्स झालं की आपण इथं चमच्याने 2 चमचे पाणी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे मिक्स करून घेणार आहोत. पाणी टाकल्यामुळे मसाल्यामध्ये मीठ छान विरघळलं जाईल. आणि आता आपण ज्या बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्या आपण चाळणीत काढून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यातलं सर्व पाणी निथळून जाईल. पाणी निथळलं की आपण आता सुती कपडा घेऊन या बटाट्याच्या चकत्या सुती कपड्यावर कोरड्या करून घेणार आहोत. ओल्या चकत्या जर आपण पॅनमध्ये टाकल्या तर त्या पॅनला चिकटतात. त्याच्यामुळे आपण या चकत्या कोरड्या करून घेऊया. आणि त्यानंतर मसाला लावून घेणार आहोत. मी दोन्ही बाजूने छान असा हा तयार केलेला मसाला लावून घेऊया. बाजूला मी इथं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाणा गरम करून पूर्णपणे थंड करायचा आणि मिक्सरला आपण ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं. थोडं जाडसरच असं हे पीठ आहे. आता हे पीठ आपण चकत्याला व्यवस्थित असं घोळून घ्यायचं, म्हणजे एकदम कुरकुरीत अशा या आपल्या बटाट्याच्या चकत्या तयार होतात. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावर आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल आपलं गरम झालं की जिरं टाकून घेणार आहे. जिरं आपलं छान असं फुललं गेलं पाहिजे. पॅनमध्ये एका साईडला जिरं आहे, त्यामुळे मी पसरवून पूर्ण पॅनमध्ये हे जिरं करणार आहे आणि त्याच्यावर ह्या चकत्या ठेवून एक 5 मिनिटासाठी आता आपण या पॅनवर झाकण ठेवूया, म्हणजे या वाफेवर बटाट्याच्या चकत्या शिजल्या जातील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, फॉलो करा. 5 मिनिटानंतर आपण या पलटी मारून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि ह्या आपण आलटी-पलटी करून एकदम कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी एक 10 ते 15 मिनटं या चकत्या अशाच ठेवून मध्ये आधी पलटी मारून दोन्ही बाजूनी एकदम कुरकुरीत अशा ह्या करून घेतलेल्या आहेत. मध्ये आधी एखाद चमचा तेल सोडा, म्हणजे या खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. शिजल्यात का आपण चेक करूया सुरीच्या मदतीने. छान अशा आपल्या बटाट्याच्या चकत्या शिजलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया. आपल्या उपवासाच्या बटाट्याच्या चकत्या तयार झाल्या आहेत.